हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यामधील व्हिलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटी अँड ॲक्सलरेशन याच्यावरचे अजून काही एक्झाम्पल बघणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आज आपण बघूया. शाब्दिक प्रॉब्लेम, जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते वर्ड प्रॉब्लेम आपण आज बघणार आहोत. बघा आता, ए कार इज मूव्हिंग इन सच अ वे दॅट द डिस्टन्स इट कव्हर्स इज गिव्हन बाय द इक्वेशन. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, ए कार इज मूव्हिंग, अशा पद्धतीनं ती सुरू आहे किंवा चालत आहे की इन सच अ वे दॅट द डिस्टन्स इट कव्हर्स, ते डिस्टन्स जे आहे ते काय दिलेलं आहे ते अशा पद्धतीने इक्वेशनच्या पद्धतीनं दिलेलं आहे. एस इज इक्वल टू 4t² + 3t. व्हेअर एस म्हणजे काय, डिस्टन्स. एस कशामध्ये आहे, मीटर मध्ये आहे, आणि टी काय आहे, सेकंद मध्ये आहे. व्हॉट वुड बी द व्हिलॉसिटी अँड ॲक्सलरेशन, आपल्याला काय काढायचं आहे, व्हिलॉसिटी आणि ॲक्सलरेशन काढायचं आहे ऍट टाइम t इज इक्वल टू 20 सेकंद. म्हणजे 20 सेकंदानंतर त्याची व्हिलॉसिटी काय असेल त्या कारची, आणि त्याचबरोबर ॲक्सलरेशन काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. आपण डिनोट करून घेऊया. आपल्याला जे काढायचे ते आधी डिनोट करून घेणार आपण, कारण एस म्हणजे डिस्टन्स आहे, दिलेलंच आहे तुम्हाला. फक्त व्हिलॉसिटीला आपण व्ही म्हणूया आणि ॲक्सलरेशनला ए म्हणूया. सुरुवातीला काय करणार, उत्तरामध्ये लेट व्ही बी द व्हिलॉसिटी, लेट व्ही बी द व्हिलॉसिटी अँड ए, स्मॉल ए बी द ॲक्सलरेशन. मी आता शॉर्ट मध्येच लिहिते, ए बी द ॲक्सलरेशन ऑफ ए कार. आपण काय केलं, व्ही आणि ए आपण काय केलं, डिनोट करून घेतलं. व्ही बी द व्हिलॉसिटी अँड ए बी द ॲक्सलरेशन ऑफ ए कार. आता आपण काय करणार आहे, दिलेलं डिस्टन्स जे आहे ते आपण लिहून घेऊया. कसं दिले बघा, द डिस्टन्स इट कव्हर्स इज गिव्हन बाय द इक्वेशन, असं वाक्य लिहिलं तरी चालतं. मग आता लिहूया, देअरफॉर द डिस्टन्स कव्हर्ड बाय म्हणा किंवा ट्रॅव्हल्ड बाय म्हणा तरी चालेल. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इज गिव्हन बाय द इक्वेशन. दिलेले इक्वेशन घेऊया आपण. गिव्हन बाय द इक्वेशन काय दिले ते लिहिते मी इथं. एस इज इक्वल टू 4t² + 3t. ठीक आहे, ते लिहून घेतलं. आता आपण काय करणार आहे, व्हिलॉसिटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढावे लागेल, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि ॲक्सलरेशन म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावे लागेल. मग त्यानुसार डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी किंवा टाइम टी. डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, व्ही, व्हिलॉसिटी इकडे लिहिते, व्हिलॉसिटी व्ही इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय, ds/dt, म्हणजे रेट ऑफ चेंज इन एस, म्हणजे व्हिलॉसिटी आहे. मग व्हिलॉसिटी किती येणार बघा, 4 आहे तसंच. t² ची डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे किती येणार, 8t येणार, प्लस 3 कॉन्स्टंट आहे तसाच, t ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1. मग त्यानुसार किती येते बघा, 8t + 3. डेरिव्हेटिव्ह काढली, हे मिळालं आपल्याला काय, व्हिलॉसिटी. आपण याला कॉल धिस ॲज 1, एक आकडा देऊया. आता नंतर आपण काय काढूया, ॲक्सलरेशन. ए इज इक्वल टू, आता ॲक्सलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज आहे पण पुन्हाचा व्हिलॉसिटीचा आहे. मग त्यानुसार काय येणार बघा, d/dt ऑफ ds/dt. म्हणजे जे व्हिलॉसिटी आहे त्या व्हिलॉसिटीच आपल्याला काय काढायचं आहे, परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. मग किती येते बघा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इक्वल टू 8 आहे तसंच. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, प्लस कॉन्स्टंट 3 आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. मग त्यानुसार ॲक्सलरेशन किती मिळालं, 8. याला आपण काय म्हणूया, 2 आकडा देऊ. आता हे जर बघितलं तुम्ही ॲक्सलरेशन, याच्यामध्ये टी तुम्हाला कुठं दिसत नाही. मग त्यामुळे या प्रॉब्लेम मध्ये असं आहे की ॲक्सलरेशन हे इज इंडिपेंडंट ऑफ टाइम. ॲक्सलरेशन हे टाइम वरती अवलंबून नाही, आणि ज्यावेळी टाइम वरती अवलंबून नसेल त्यावेळेला काय म्हटलं जातं, त्याला युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, इफ द ॲक्सलरेशन इज independent of time, then it is called as, किंवा such a motion is called as
युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन असं म्हटलं जातं. त्यामुळे तिथं आपल्याला टी कुठंच दिसत नाही, तो थोडक्यात कॉन्स्टंट असाच गृहीत धरला जातो. आता व्हेलॉसिटी मिळाले, ऍक्सलरेशन मिळाले. आपल्याला किती सेकंदात काढायचं आहे व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन? टी इज इक्वल टू 20 ला काढायचं. हा ठीक आहे, मग आपण घेऊया इथं ऍट टी इज इक्वल टू 20 इक्वेशन्स 1 and 2 बिकम्स. इक्वेशन 1 आणि 2 काय होतात, त्याच्यामध्ये काय बदल होतो तो आपण बघूया. Therefore, velocity v at t is equal to 20, that is equal to velocity काढूया कोणत्या ह्याला, t is equal to 20 ला. मग आता इक्वेशन काय बघा, 8t plus 3. तिथं काय करणार आपण, t ची व्हॅल्यू टाकणार जिथं आहे तिथं. मग त्यानुसार 8 into 20 plus 3. मग किती येणार बघा आपल्याला, हे 8 into 20 160. 160 plus 3 किती मिळणार आहे आपल्याला, 163 मिळणार. 163 मिळालेला आहे. याला युनिट दिलं पाहिजे. आता हे डिस्टन्स कशामध्ये मोजलं जातं, मीटर मध्ये, आणि टाइम कशामध्ये मोजला जातो, सेकंद मध्ये. मग त्यानुसार आपल्याला 163 मीटर पर सेकंद असं आपण काय लिहिणार आहे, व्हेलॉसिटीला युनिट टाकणार आहे. आणि त्याचबरोबर ऍक्सलरेशन ए ऍट टी इज इक्वल टू 20 काढायचं आहे आपल्याला. पण ऍक्सलरेशन मध्ये काय नाही, ए आहे नुसतं, टी कुठंच दिसत नाही. त्यामुळे टी ची व्हॅल्यू आपण टाकूच शकत नाही, आणि ते इंडिपेंडंट ऑफ टाइम आहे. मग त्यानुसार ऍक्सलरेशन किती मिळणार, 8, आणि याचं युनिट येणार मीटर स्क्वेअर पर सेकंद. बघा पहिल्यांदा काय केलं आपण, यस लिहून घेतला, डेरिव्हेटिव्ह काढली, व्हेलॉसिटी काढली, ऍक्सलरेशन काढलं, आणि आपल्याला टी ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 आहे दिलेली, आणि त्यानुसार व्हेलॉसिटी किती येते आणि ऍक्सलरेशन किती येतं ते काढलेलं आहे. आणि लास्टला आपण म्हणू शकतो देअरफॉर, लास्टला इथे क्वेश्चन काय बघा, व्हॉट वुड बी द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द कार ऍट टाइम टी इज इक्वल टू 20 सेकंड. मग यानुसार शेवटी लिहू शकतो देअरफॉर द व्हेलॉसिटी इज 163 मीटर पर सेकंड अँड ऍक्सलरेशन इज 8 मीटर स्क्वेअर पर सेकंद ऑफ द कार ऍट टाइम टी इज इक्वल टू 20 सेकंद. असं आपण लास्टला आन्सर जे आहे ते तिथं लिहू शकतो. आणि हे एक्झाम्पल जे आहे ते अशा पद्धतीने इथं सोडवलं जातं. यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे इथं आपलं कम्प्लीट झालं. बरं, आता हे दुसरं सेकंड एक्झाम्पल बघा. ए पार्टिकल मूव्स अकॉर्डिंग टू द लॉ एस इज इक्वल टू टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर प्लस 90 प्लस 15. फाइंड द व्हेलॉसिटी ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. जनरली तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये मी जर्क आणि स्पीड याचाही दिला उल्लेख केला होता, पण आपल्याला एक्झाम्पल त्याच्यावरची दिलेली नाही. नुसतं डेफिनेशन पुरतच ते मर्यादित आहे, स्पीड आणि जर्क. कारण आपल्याला फक्त 12वी मध्ये ट्रिपल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नाहीये, त्यामुळे जर्क काढायचे नाही आपल्याला. अजून एकदा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढणं, हा जर्क हा भाग नाही याच्यामध्ये. म्हणजे फक्त आपल्याला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, टाइम हा जो भाग आहे तेवढाच आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी काढायचं आहे व्हेन टाइम ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता काढूया आपण. सुरुवातीला दिलेले इक्वेशन घेऊन घेऊ, डिफरन्शिएट करू. खाली म्हणणार लेट S is equal to t cube minus 6t square plus 90 plus 15. Differentiating, आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t किंवा टाइम t. मग डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळतं, इथं ds बाय dt मिळतं. आणि हे ds बाय dt म्हणजेच काय असणार आहे, व्हेलॉसिटी. आता इथं v इज इक्वल टू म्हणते मी तात्पुरतं, v इज इक्वल टू ds बाय dt दॅट इज इक्वल टू टी क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3t स्क्वेअर मायनस 6 आहे तसंच टी स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t, म्हणजे 6 इंटू 2 12t प्लस 9 आहे तसंच राहणार. टी ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1, आणि त्यानुसार किती येणार 9, आणि प्लस 15 हा कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह किती मिळणार आपल्याला 0 मिळणार. मग त्यानुसार आपल्याला हे इक्वेशन जे आहे ते व्हेलॉसिटीचं मिळालेलं आहे. मग खाली म्हणते देअरफॉर व्हेलॉसिटी is equal to ds by dt that is equal to 3t square minus 12t plus 9. व्हेलॉसिटी मिळालेली आहे. आता व्हेलॉसिटी कुठल्या ह्याला काढायची आहे आपल्याला, t is equal to 0 ला काढायचे. तर त्यानुसार v at t is equal to 0
दॅट इज इक्वल टू किती येते बघूया. आपण काय करणार, टी ची व्हॅल्यू काय करणार, या व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये 0 टाकणार. मग त्यानुसार 3 इंटू 0 स्क्वेअर मायनस 12 इंटू 0 प्लस 9 आणि त्यानुसार लास्ट आपल्याला इक्वेशन इथं व्हॅल्यू किती मिळणार आहे, 9 ही व्हॅल्यू मिळणार आहे. इथं युनिट कुठेही दिलेलं नाही तुम्हाला. युनिट दिलं असतं तर आपण युनिट लिहिलं असतं, पण युनिट नसेल तर आपण काय करू शकतो, नाही लिहिलं तरी चालतं. आणि जर लिहायचंच असेल युनिट तर तुम्ही काय लिहिणार, तर सेकंद असाही उल्लेख कुठं नाहीये. मग त्यानुसार आपण काय करूया, युनिट्स पर टाइम असं म्हटलं तरी चालतं. तुम्हाला जर युनिट त्याचं लिहायचंच असेल तर युनिट पर टाइम किंवा युनिट्स पर टाइम असं म्हटलं तरी चालेल. मग ही व्हेलॉसिटी किती मिळाली आपल्याला, 9 युनिट पर टाइम असं झाले. ठीक आहे. आता हे दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आपलं इथं कम्प्लीट झालं. आता हे तिसरं एक्झाम्पल जे आहे ते आपण बघूया. ए पार्टिकल मूव्स अंडर द लॉ S is equal to t cube minus 4t square minus 5t. Find the displacement and the velocity of the particle when the acceleration is 4 units. आपल्याला काढायचं काय आहे, S डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे आणि काढायचं आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी पार्टिकलची काढायची आहे. जर टाइम माहित असेल तर डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी सहज काढू शकतो. मग त्याच्यासाठी टाइम काढण्यासाठी आपल्याला ऍक्सिलरेशन दिलेलं आहे, किती दिले, 4 युनिट्स दिलेले आहे. ठीक आहे. मग दिलेलं इक्वेशन लिहून घेऊया. S इज इक्वल टू टी क्यूब मायनस 4t स्क्वेअर मायनस 5t. इक्वेशन लिहून घेतलं. आता काय करूया, आपण डिफरन्शिएट करूया, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह येतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग डिफरन्शिएट केल्यावर आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे, म्हणजेच व्हेलॉसिटी मिळणार आहे. मग खाली म्हणणार देअरफॉर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ds बाय dt. मग ds बाय dt किती मिळतंय ते बघूया. टी क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 4 आहे, तसंच t स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे 2 इंटू 4 8t मायनस 5 आणि t ची डेरिव्हेटिव्ह 1. आपल्याला व्हेलॉसिटी मिळालेलंच आहे. डिस्प्लेसमेंट तर ऑलरेडी आहेच आपल्याकडं. आता ऍक्सलरेशन वरनं आपण टाइम काढूया. ऍक्सलरेशन पण काढावं लागेल आणि मग टी ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. आता ऍक्सलरेशन काढूया. ऍक्सलरेशन a इज इक्वल टू, मग परत एकदा काय करावं लागेल आपल्याला, dv बाय dt. व्हेलॉसिटी जी आहे त्या व्हेलॉसिटीचा परत रेट ऑफ चेंज म्हणजेच आपल्याला डिफरन्शिएट करावं लागणार आहे. मग व्हेलॉसिटीचे डेरिव्हेटिव्ह काढूया. 3 आहे, तसंच टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे 3 इंटू 2 6t येणार मायनस 8 आहे, तसंच टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि पुढे मायनस 5 आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणजे आपल्याला ऍक्सलरेशन मिळालं. आता काय दिलंय, गिव्हन. खाली म्हणूया आपण गिव्हन ऍक्सलरेशन किती दिलेलं आहे बघा, इज 4 युनिट्स म्हटलेलं आहे. ऍक्सलरेशन दिलेलं आहे 4 युनिट्स. मग आता ही ए ची व्हॅल्यू कशामध्ये टाकू आपण, याच्यामध्ये टाकूया, या वरच्या इक्वेशन मध्ये, आणि त्यानुसार टी ची व्हॅल्यू काढू. त्या किती येते बघूया. देअरफॉर ए इज इक्वल टू काय आहे, 6t मायनस 8 दॅट इज इक्वल टू 6 इंटू 4 मायनस 8. किती मिळते बघा. ए जे आहे ते ए ची व्हॅल्यू, ए आपल्याला माहितच आहे, दिलेलंच आहे, ते व्हॅल्यू घालूया. देअरफॉर ऍक्सलरेशन किती दिलंय, सॉरी 6t मायनस 8 हे आहे, तसंच राहणार. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, तिथे घालते 4 इज इक्वल टू 6t मायनस 8. ऍक्सलरेशन घातलं. खाली कसं येणार बघा. देअरफॉर 6t मायनस 8 इज इक्वल टू 4. देअरफॉर 6t इज इक्वल टू 12. मायनस 8 तिकडे गेलं, किती मिळालं आपल्याला 12. आणि देअरफॉर t इज इक्वल टू किती आलेलं आहे 2. टी ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. तिथं काही युनिट लिहिण्याची गरज नाही, कारण तिथं काही कुठं उल्लेख केलेलाच नाहीये. आहे त्या पद्धतीनंच आपल्याला ते लिहावं लागणार आहे. आता टी मिळालेला आहे. ऍट टी इज इक्वल टू 2 ला डिस्प्लेसमेंट काढू आणि व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी पण आपण काढून घेऊ. मग खाली लिहायचं देअरफॉर डिस्प्लेसमेंट ऍट टी इज इक्वल टू 2. मग टाइम टी 2 असताना, मग तो सेकंदामध्ये असेल किंवा मिनिट मध्ये असेल, आणि त्यावेळेला आपल्याला काय मिळणार आहे, डिस्प्लेसमेंट किती मिळतंय ते बघूया. देअरफॉर यस ऍट टी इज इक्वल टू 2 दॅट इज इक्वल टू, मग इथे इक्वेशन आहेच यसचं आपलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. किती येते बघूया. 2 क्यूब मायनस 4 इंटू 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 8
मायनस ही किती मिळणार 4 4 4 जा 16 मायनस 10 आणि लास्टला किती मिळणार बघा 8 मायनस 16 मायनस 8 मायनस 10 किती मिळणार आहे आपल्याला मायनस 18 युनिट्स मिळणार आहे. पण जे डिस्प्लेसमेंट असतं ते डिस्प्लेसमेंट आपण कसं घेणार आहे पॉझिटिव्ह म्हणून घेऊ शकतो नाहीतर आहे तसं उत्तर ठेवलं तरी याचं चालेल. आता त्याचबरोबर व्हिलॉसिटी पण काढूया. व्हिलॉसिटी ऍट टी इज इक्वल टू 2 किती मिळते बघूया आपण. व्ही ऍट टी इज इक्वल टू 2 व्हिलॉसिटीचं इक्वेशन आपल्याला काय मिळाले बघा इथं 3t² मायनस 8t मायनस 5 याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू टाकूया आपण म्हणजे 3 2² मायनस 8 इंटू 2 मायनस 5 हे जर सोडवलं आपण तर हे येणार 12 2² म्हणजे किती येणार 4 4 3 जा 12 मायनस 16 मायनस 5 म्हणजे किती येते बघा 12 मायनस 16 मायनस 4 मायनस 4 मायनस 5 किती मिळणार आपल्याला मायनस 9. याला पण आपण काय म्हणणार इथं मायनस 9 युनिट्स. जनरली डिस्प्लेसमेंट तुम्ही काय लिहू शकता पॉझिटिव्ह लिहू शकता म्हणजे तिथं खाली म्हणायचं शेवटी उत्तरामध्ये therefore when acceleration is 4 units the displacement is 18 units minus 18 units म्हणू नका कारण displacement is always positive 18 units and velocity is minus 9 velocity पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठली असू शकते velocity is minus 9 units असं म्हणू शकतो किंवा minus 9 units per time असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. या पद्धतीनं हे तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आपलं इथं कम्प्लीट झालं.